बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्ताराने। श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यासह कोल्हापुरातील विविध योजनांचा आढावा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला। सर्व विकास कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या। संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सूक्ष्म नियोजन, थेट पाईपलाईनचे पाणी पूर्ण क्षमतेने वितरित करा, जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करावा असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले। सप्टेंबर अखेरपर्यंत अमृत योजनेची कामे पूर्ण झाली नाही तर संबंधित ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा इशारा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलाय। दुसरीकडे शेंडा पार्क इथली जागा शासकीय कार्यालय आणि IT पार्कला देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध योजना आणि विकास कामांसंदर्भात आढावा बैठका पार पडल्या। श्री अंबाबाई मंदिराभोवती आकर्षक आणि ध्वनियुक्त खांब बसवणे, पार्किंग व्यवस्था, रंकाळा तलाव आणि पंचगंगा घाटावरील विद्युत रोषणाई, राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ विकास, भुयारी गटारीतून सांडपाणी व्यवस्थापन अशा विषयांवर या बैठकीत चर्चा झाली। कोल्हापूर शहरातील 16 रस्त्यांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। त्यापैकी 5 रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित 11 रस्त्यांची कामे पावसाळा संपताच हाती घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या। अमृत योजनेतील कामे येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण झाली नाहीत तर संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले। कोल्हापूर शहरातील A आणि B वॉर्डला थेट पाईपलाईनच्या पाण्याचा सध्या पुरवठा केला जातोय। आता C आणि D वॉर्डला पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठ्याचे नियोजन करा अशी सूचना नामदार मुश्रीफ यांनी केली। जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करा, केशवराव भोसले नाट्यगृह, शाहू खासबाग मैदान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थीम पार्क, बॉटनिकल गार्डन तसंच गांधी मैदान विकास योजना प्रभावीपणे राबवा। संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन आणि पाणी पातळी नियंत्रणासंदर्भात जलसंपदा विभागाला अलर्ट राहण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले। सेनापती कापशी इथल्या 566 घरकुलांना प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या सूचना नामदार मुश्रीफ यांनी दिल्या। दरम्यान कृषी आणि आरोग्य विभागाच्या ताब्यातील शेंडा पार्कातील जागा शासकीय कार्यालय आणि IT पार्कसाठी मिळावी अशी मागणी आहे। त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं। तर कागल तालुक्यातील खडकेवाडा, हमीदवाडा, चिखली इथल्या पूरग्रस्तांना गावठाण हद्दीत प्लॉट देणं, आंबे ओहळच्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन, पिंपळगाव खुर्द गावठाण हद्द विस्तारीकरण, लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी जमीन देणं, करनूर इथल्या पूरग्रस्तांचं पुनर्वसन आणि कागल नगरपालिकेची जागा हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावांचा नामदार मुश्रीफ यांनी आढावा घेतला। बैठकीला जिल्हाधिकारी अमोल एडगे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, प्रांताधिकारी सुशांत बनसोडे, पुनर्वसन अधिकारी स्नेहल बर्गे, उपजिल्हाधिकारी एकनाथ काळबांडे, शक्ती कदम, अमरदीप वाकडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।